नमस्कार. भारतातील संस्थानांच्या विलिनीकरणाचा नेमका इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्या दिवशी आपण आज नकाशावर पाहतो तसा भारत खरंच अस्तित्वात आला होता का? महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंत, गुजरातपासून मध्य भारतापर्यंत आणि काश्मीरपासून दक्षिणेतील त्रावणकोरपर्यंतचा संपूर्ण प्रदेश हा एका केंद्रीय सत्तेखाली होता का? याचं उत्तर आहे नाही. कारण ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा देशात ब्रिटिशांच्या थेट अंमलाखाली प्रांताबरोबरच शेकडो छोटी मोठी संस्थानं अस्तित्वात होती. कुठे निजाम राज्य करत होता, कुठे नवाब होता, तर कुठे महाराजा, कुठे गायकवाड, कुठे होळकर, कुठे शिंदे, तर महाराष्ट्रात कुठे छत्रपतींची सत्ता होती. काही संस्थानं ही एखाद्या आजच्या राज्या एवढी प्रचंड होती, तर काहींचा विस्तार हा एखाद्या छोट्या गावापेक्षाही कमी होता. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवणं ही या इतिहासाची एक बाजू होती. पण या शेकडो वेगवेगळ्या राजसत्ता एका भारतीय संघराज्यात आणणं हे स्वतंत्र भारतासमोरचं तितकंच मोठं आव्हान होतं. ही आहे भारताच्या राजकीय एकीकरणाची विलक्षण कहाणी. पण त्याआधी संस्थान म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे. 1765 मध्ये मुघल बादशाह दुसरा शाह आलम याच्याकडून बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी म्हणजेच महसूल विसुलीचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळाल्यानंतर कंपनीची सत्ता ही भारतात अधिक मजबूत होत गेली. पुढे वॉरन हेस्टिंग्ज, रिचर्ड वेलस्ली, मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्ज आणि जेम्स डलहौसी सारख्या गव्हर्नर जनरलच्या काळात ब्रिटिशांनी तैनाती फौज, राजकीय हस्तक्षेप आणि राज्य खालसा करण्याच्या विविध धोरणांचा वापर करत आपला विस्तार केला. लॉर्ड डलहौसीच्या डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स अर्थात संपुष्टात आलेल्या सिद्धांतामुळे तर सातारा, झाशी, नागपूर, संबळपूर सारखी राज्ये ही ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. 1857च्या उठावानंतर मात्र ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि 1858 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्याने उरलेल्या संस्थानांचे हक्क मान्य करण्याचं आणि राज्य विस्तार न करण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे ब्रिटिशांच्या थेट अंमलाखालील भारत आणि स्थानिक राजांच्या अंमलाखालील संस्थानी भारत अशी दुहेरी राजकीय रचना तयार झाली. संस्थानिकांना अंतर्गत कारभारात काही प्रमाणात स्वायत्तता असली तरी त्यांच्यावर ब्रिटिश रेसिडेंट पॉलिटिकल एजंट आणि ब्रिटिश राजकीय विभागाचं नियंत्रण होतं. म्हणजे नावाला राजा स्थानिक होता पण सर्वोच्च सत्ता ही ब्रिटिशांचीच होती. या संस्थानी भारताची व्याप्ती किती होती? तर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने जाहीर केलेल्या भारतीय संस्थाने प्रकाशनातील आकडेवारीनुसार संस्थानी हा भारताचा प्रदेश साधारणतः भारताच्या 2/5 भूभागावर पसरलेला होता आणि जवळपास 1/4 लोकसंख्या ही संस्थानांमध्ये राहत होती. संस्थानांची संख्या ही कोणत्या छोट्या मांडलिक प्रदेशांचा समावेश केला जातो यानुसार वेगवेगळ्या ऐतिहासिक नोंदींमध्ये वेगळी आढळते. म्हणून साधारणपणे 500हून अधिक संस्थाने असं म्हणणं अधिक उचित ठरेल. त्यामध्ये हैदराबाद, जम्मू काश्मीर, म्हैसूर, बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, भोपाळ, त्रावणकोर, कोचीन, कोल्हापूर, जयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, उदयपूर, पतियाळा, नाभा, कपूरथळा, भावनगर, जुनागड, कच्छ अशी अनेक प्रमुख संस्थाने होती. राजपुताना म्हणजे आजच्या राजस्थानचा बहुतांश भाग वेगवेगळ्या राजघराण्यांच्या संस्थानात विभागलेला होता. गुजरातमध्ये तर अनेक अतिशय छोटी संस्थानं होती. मध्य भारत, ओरिसा, छत्तीसगड आणि दख्खनमध्येही मोठ्या प्रमाणात संस्थानी प्रदेश होता. त्यातल्या राजघराण्यांकडे पाहिलं तर बडोद्यात गायकवाड घराणं, ग्वाल्हेरमध्ये शिंदे, इंदोरमध्ये होळकर, म्हैसूरमध्ये ओडेयर, कोल्हापुरात छत्रपती, जम्मू काश्मीरमध्ये डोगरा घराणं तर हैदराबादमध्ये आसफजाही निजामाची सत्ता होती. 1947 मध्ये जम्मू काश्मीरचे शासक महाराजा हरिसिंह होते. हैदराबादचे 7वे निजाम मीर उस्मान अली खान होते. जुनागडचे नवाब महाबत खानजी तिसरे होते. भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान होते. तर त्रावणकोरमध्ये महाराजा चिथिराज रुणाल बलराम वर्मा होते आणि त्यांचे प्रभावशाली दिवाण सर CP रामास्वामी अय्यर होते. राजस्थानात जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह दुसरे, जोधपूरचे महाराजा हनुमत सिंह, बिकानेरचे महाराजा साधू सिंह यासारखे संस्थानिक होते. म्हणजे ब्रिटिश भारताबाहेरचा हा भारत स्वतःमध्येच अनेक राजसत्तांचा एक प्रचंड राजकीय पट होता. संस्थानांच्या आर्थिक ताकदीतही जमीन अस्मानाचा फरक होता.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जम्मू काश्मीर सर्वात मोठ्या संस्थानांपैकी एक होतं. तर क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि महसूल या तिन्ही बाबी एकत्र विचारात घेतल्यास हैदराबादचं स्थान सर्वात वरचं होतं. आकडेवारीनुसार हैदराबादचा प्रदेश साधारणतः 2,12,000 चौरस किलोमीटर पेक्षा मोठा, लोकसंख्या जवळपास 2.25 कोटी आणि महसूल सुमारे 8,70,00,000 रुपये इतका होता. म्हैसूरचा महसूल सुमारे 3,80,00,000 रुपये होता. बडोदा, ग्वाल्हेर, जम्मू काश्मीर आणि त्रावणकोरचं वार्षिक उत्पन्न प्रत्येकी 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं या साहित्यात नमूद आहे. हैदराबाद, जम्मू काश्मीर, बडोदा, ग्वाल्हेर आणि म्हैसूरच्या शासकांना ब्रिटिशांकडून 21 तोफांच्या सलामीचा सर्वोच्च संस्थानी मान मिळत असे. तर भोपाळ, इंदूर, कोल्हापूर, उदयपूर आणि त्रावणकोर सारख्या संस्थानांना 19 तोफांच्या सलामीचा मान होता. सर्व संस्थानांचा कारभार मात्र सारखा नव्हता. अनेक ठिकाणी सत्ता राजाकडे केंद्रित होती आणि प्रजेला आज आपण गृहीत धरतो तसे लोकशाही हक्क नव्हते. अनेक संस्थानात स्वतंत्र वृत्तपत्र किंवा प्रभावी प्रातिनिधिक संस्था नव्हत्या. म्हणूनच तत्कालीन संस्थांनी प्रजेच्या परिस्थितीचं वर्णन करताना ती दुहेरी गुलाम असल्याची कठोर मांडणी केली गेली. प्रजा राजांच्या अधीन आणि राजे ब्रिटिशांच्या अधीन, पण यालाही अपवाद होते. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांसारख्या राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमध्ये मोठं काम केलं. म्हैसूर, बडोदा, त्रावणकोर आणि कोचीन सारखी काही संस्थाने प्रशासन आणि आधुनिक सुविधांच्या बाबतीत ब्रिटिशांच्या थेट प्रांतापेक्षाही प्रगत मानली जात होती. अनेक मोठ्या संस्थानांकडे स्वतःची रेल्वे, टपाल व्यवस्था, टाकसाळ आणि सैन्य होतं. इंदूर, ग्वाल्हेर, जयपूर, हैदराबाद, बिकानेर आणि जोधपूर सारख्या संस्थानांमध्ये प्रशासनाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. पण 20व्या शतकात ब्रिटिश भारतात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली तशी संस्थानांतील जनतेमध्ये राजकीय हक्कांची जाणीव निर्माण झाली. 1927 मध्ये अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषद उभी राहिली. अनेक ठिकाणी प्रजामंडळ चळवळी सुरू झाल्या. जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांचा या प्रक्रियेशी संबंध वाढला. 1938 मध्ये राजकोटमध्ये प्रश्नावर स्वतः महात्मा गांधींनी उपोषण केलं. म्हणजे 1947 पर्यंत प्रश्न फक्त राजा कोण एवढाच उरला नव्हता, तर राज्य जनतेचं असावे की राजाचं हा प्रश्नही तितकाच महत्वाचा झाला होता. आणि मग आला 3 जून 1947चा निर्णायक टप्पा. लॉर्ड लुई माउंटबॅटन यांनी ब्रिटिश भारतातून सत्ता हस्तांतरणाची योजना जाहीर केली. ब्रिटिशांची संस्थानांवरील सर्वोच्च सत्ता संपणार होती. त्यामुळे संस्थानांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. भारताशी सामील व्हायचं की पाकिस्तानाशी सामील व्हायचं की स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करायचा. भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान स्वतंत्र संस्थानांच्या राजकीय शक्यतांचा विचार करत होते. त्रावणकोरचे दिवाण सर सीपी रामास्वामी अय्यर यांनी स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली. जोधपूरच्या महाराजा हनुमतसिंह यांच्याशी पाकिस्तानचे मोहम्मद अली जिना यांनी संपर्क साधला होता. जुनागडचा निर्णय पुढे वेगळाच प्रश्न निर्माण करणार होता आणि भारताच्या मध्यभागी वसलेलं प्रचंड हैदराबाद संस्थान तर स्वतंत्र राहण्याच्या दिशेने जात होतं. परिस्थिती अशीच राहिली असती तर नव्या भारताच्या नकाशामध्ये अनेक स्वतंत्र किंवा अर्धस्वतंत्र राजसत्तांची बेटं तयार झाली असती. याच पार्श्वभूमीवर 5 जुलै 1947 रोजी संस्थानांचा प्रश्न हाताळण्यासाठी स्वतंत्र स्टेट्स डिपार्टमेंट म्हणजे संस्थानी खाते निर्माण झालं. त्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे आली आणि त्यांच्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे व्ही.पी. मेनन. पटेलांचा राजकीय दृढनिश्चय आणि मेनन यांचं प्रशासकीय व वाटाघाटीचं कौशल्य यांची जोडी पुढे भारताच्या एकीकरणात निर्णायक ठरली. संस्थानिकांना इन्स्ट्रुमेंट ऑफ असोसिएशन म्हणजे सामिलीकरणाच्या दस्तऐवजाद्वारे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण या प्रमुख विषयांवर भारताशी जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तत्कालीन घटनात्मक नोंदीनुसार काही आठवड्यातच जवळपास सर्व संबंधित संस्थानांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ असोसिएशन आणि स्टँडस्टिल अग्रीमेंट स्वीकारले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी माउंटबॅटन यांनी या प्रक्रियेला मोठं यश म्हटलं होतं. पुढे पटेलांनी संविधान सभेत स्पष्ट केलं की सुरुवातीचं असोसिएशन मुख्यतः डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन या 3 विषयांपुरतं होतं. त्यानंतर एकीकरण आणि लोकशाहीकरणाची अधिक व्यापक प्रक्रिया सुरू झाली. पण सगळ्या संस्थानांचा प्रश्न सया घेऊन शांततेने सुटला नाही.
त्यातलं पहिलं मोठं गुंतागुंतीचं प्रकरण होतं जुनागड. काठियावाडमधील जुनागडमध्ये हिंदू बहुसंख्य जनता होती, पण राज्यकर्ता नवाब महाबत खानजी तिसरे मुस्लिम होते. जुनागडने पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतला. भौगोलिकदृष्ट्या भारताच्या प्रदेशाने वेढलेल्या जुनागडच्या निर्णयाला भारताने विरोध केला. संस्थानात राजकीय अस्थिरता वाढली. नवाब पाकिस्तानात गेले आणि भारताने प्रशासन ताब्यात घेतलं. फेब्रुवारी 1948 मध्ये सार्वमत घेण्यात आलं. जवळजवळ संपूर्ण मत हे भारतात सामील होण्याच्या बाजूने पडलं. जुनागडचा प्रश्न अशा प्रकारे भारताच्या बाजूने निकाली निघाला. पण भारतासाठी सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होतं ते म्हणजे हैदराबाद संस्थान. आजचा तेलंगणा, मराठवाड्याचा मोठा भाग आणि कर्नाटकातील काही प्रदेश या प्रचंड संस्थानाचा भाग होते. त्याचे शासक होते 7वे निजाम मीर उस्मान अली खान. निजामाला भारतात किंवा पाकिस्तानात तातडीने विलीन न होता स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं होतं. हैदराबाद आणि भारत यांच्यात नोव्हेंबर 1947 मध्ये स्टँडस्टिल ॲग्रीमेंट झाला. प्रश्न मिटला नाही, उलट परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. आणि इथे येतं या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं नाव, कासिम रजवी. कासिम रजवी हा मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचा प्रभावशाली नेता होता आणि त्याच्याशी संबंधित स्वयंसेवी सशस्त्र दलाला रजाकार असं म्हटलं जात होतं. निजामाचा स्वतंत्र हैदराबाद टिकवण्याच्या भूमिकेला रजाकारांचा आक्रमक पाठिंबा होता. हैदराबाद संस्थानात त्या काळात आधीपासूनच राजकीय आणि सामाजिक तणाव होता. तेलंगणातील कम्युनिस्ट शेतकरी चळवळ, निजाम विरोधी राजकीय शक्ती आणि रजाकार यामुळे परिस्थिती अधिक हिंसक झाली. रजाकारांकडून हिंसा आणि दहशतीच्या घटना घडल्याच्या अनेक ऐतिहासिक नोंदी आहेत. दुसरीकडे संघर्षाच्या वेगवेगळ्या बाजूंनी हिंसा झाली. भारत सरकारच्या दृष्टीने देशाच्या अगदी मध्यभागी असलेलं एवढं मोठं स्वतंत्र संस्थान आणि त्यातील बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्था हा गंभीर विषय बनला. रजाकारांचा संघर्ष केवळ आजच्या तेलंगणापुरता मर्यादित नव्हता. तत्कालीन हैदराबाद संस्थानाचा भाग असलेल्या मराठवाड्याच्या इतिहासावरही त्याची खोल छाप पडली. भारत सरकारच्या सांस्कृतिक नोंदीमध्येही निजामाच्या पोलिसांसोबत रजाकारांच्या हिंसक कारवायांविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे उल्लेख आढळतात. अखेर सप्टेंबर 1948 मध्ये भारत सरकारने हैदराबाद विरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेला अधिकृतपणे पोलीस ॲक्शन म्हटलं गेलं आणि तिचं लष्करी नाव ऑपरेशन पोलो असं होतं. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानात दाखल झालं आणि काही दिवसात निजामाच्या सैन्याचा प्रतिकार संपुष्टात आला. 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबादचा शरणागतीचा मार्ग मोकळा झाला आणि हैदराबाद भारतीय संघराज्याचा भाग बनलं. त्यामुळे आज महाराष्ट्रात 17 सप्टेंबरला मराठवाड्याच्या मुक्तीशी संबंधित ऐतिहासिक स्मरणाला विशेष महत्त्व आहे. या संपूर्ण संघर्षात निजाम, कासिम रजवी, रजाकार, हैदराबाद स्टेट काँग्रेस, आर्य समाज, कम्युनिस्ट शेतकरी चळवळ आणि भारत सरकार अशा अनेक शक्ती कार्यरत होत्या. म्हणून हैदराबादचं विलिनीकरण ही केवळ निजाम विरुद्ध पटेल अशी दोन व्यक्तींची साधी कथा नव्हती. ती राजकीय सार्वभौमत्व, संस्थानी जनतेचे अधिकार, सशस्त्र संघर्ष, नव्या भारतीय राष्ट्राच्या अखंडतेशी जोडलेली गुंतागुंतीची प्रक्रिया होती. आता हा भारताचा नकाशा कसा बदलला ते पाहूयात. ओरिसातील संस्थाने शेजारच्या ओरिसामध्ये आणि छत्तीसगड भागातील अनेक संस्थाने ही मध्य प्रांतात विलीन करण्यात आली. गुजरातच्या काठियावाड प्रदेशातील शेकडो छोटी मोठी संस्थाने एकत्र करून सौराष्ट्र संघ तयार करण्यात आलं. ग्वाल्हेर, इंदूर आणि मध्य भारतातील इतर संस्थानांच्या एकत्रीकरणातून मध्य भारत आकाराला आला. पतियाळा, नाभा, जींद, कपूरथळा आणि पूर्व पंजाब परिसरातील संस्थानांच्या संघातून PPSU अर्थात पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन निर्माण झालं. त्रावणकोर आणि कोचीन एकत्र येऊन त्रावणकोर कोचीन राज्य तयार झालं. विंध्य प्रदेशातील संस्थानांना एकत्र करून विंध्य प्रदेश निर्माण करण्यात आला. हिमाचल परिसरातील पर्वतीय संस्थानांचंही एकत्रीकरण झालं. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापूरसह दख्खनमधील विविध संस्थाने तत्कालीन मुंबई प्रांतात विलीन झाली. डॉक्टर शीतल मनोज पंचीकर यांच्या संशोधन लेखानुसार 19 फेब्रुवारी 1948 रोजी मुंबईत दख्खनी संस्थानांच्या संदर्भात बैठक झाली आणि 8 मार्च 1948 पासून महाराष्ट्रातील संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अंमलात आली. या विलिनीकरणातून सुमारे 7,815 चौरस मैल प्रदेश आणि जवळपास 19,93,000 लोकसंख्या मुंबई प्रांतात आली, असं संशोधन लेखात नमूद आहे. पुढे बडोद्यासह गुजरातमधील संस्थानांचाही मुंबई राज्याशी संबंध आला.
यामध्ये 61 संस्थानांचे वेगळ्या केंद्रीय प्रशासकीय स्वरूपात रूपांतर आणि 275 संस्थानांचे एकत्रीकरण करून मोठे प्रशासकीय घटक निर्माण केल्याचाही उल्लेख आहे. मग या सगळ्यानंतर राजे महाराजांचं काय झालं? त्यांच्या शेकडो वर्षांच्या राजसत्ता संपल्या, पण सुरुवातीला त्यांना पूर्णपणे बाजूला करण्यात आलं नाही. अनेक संस्थानिकांना त्यांच्या पूर्वीच्या उत्पन्नाच्या आधारे प्रिव्ही पर्स म्हणजे खासगी तनखा देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे काही वैयक्तिक हक्क, मालमत्ता मान्य करण्यात आली. मोठ्या संस्थानिकांना नव्या राजसंघांमध्ये राजप्रमुख किंवा उपराजप्रमुख अशी घटनात्मक पदं देऊन संक्रमण सुलभ करण्यात आलं. राजस्थान, मध्य भारत, सौराष्ट्र, PPSU अशा संघराज्यांच्या निर्मितीत ही तडजोड उपयोगी पडली. पण राजशाही संपल्यानंतर सर्व राजघराण्यांचा प्रवास एकसारखा झाला नाही. काही माजी संस्थानिक सक्रिय राजकारणात उतरले, काहींनी निवडणुका लढवल्या आणि खासदार, आमदार किंवा सार्वजनिक पदांवर काम केलं. काहींनी शिक्षण, संशोधन, आरोग्य, समाजसेवा आणि उद्योगांमध्ये पैसा गुंतवला. संशोधन लेखानुसार अनेक संस्थानिकांनी रोख रक्कम आणि गुंतवणुकीचा मोठा भाग सरकारकडे दिला. काहींनी ट्रस्ट स्थापन केले, काहींनी राजवाडे, दागदागिने, फर्निचर आणि कला संग्रह विकले किंवा सार्वजनिक वापरासाठी दिले. काही राजवाड्यांचं रूपांतर सरकारी कार्यालय, संग्रहालय, ग्रंथालय आणि शिक्षण संस्थांमध्ये झालं. तर जयपूर, उदयपूर आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी काही राजवाडे पुढे हेरिटेज हॉटेल्समध्ये रूपांतरित झाले. म्हणजे एका काळी जिथून राज्य चालायचं त्याच महालात पुढे पर्यटक मुक्काम करू लागले. केंद्रीय संस्थानी खाते 1955 मध्ये विसर्जित झालं आणि 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्यांची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना झाली. त्यानंतर जुन्या संस्थानी सीमांचं स्वतंत्र प्रशासकीय महत्त्व जवळजवळ संपलं. उदाहरणार्थ त्रावणकोर, कोचीन आणि मालाबार भागातून आधुनिक केरळ आकाराला आलं. म्हैसूरच्या विस्तारातून पुढे आजचं कर्नाटक आकाराला आलं. मध्य भारत, विंध्य प्रदेश आणि भोपाळ सारखे भाग हे नव्या मध्य प्रदेशात समाविष्ट झाले. तर मुंबई राज्यात महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक माजी संस्थानिक प्रदेश आले आणि पुढे 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात अशी स्वतंत्र राज्य निर्माण झाली. राजघराण्यांना मिळणाऱ्या प्रिव्ही पर्स आणि विशेष मान्यतांचा अध्याय मात्र आणखी काही काळ सुरू राहिला. अखेर 1971 मध्ये भारतीय संविधानाच्या 26व्या घटना दुरुस्तीने संस्थानिकांची अधिकृत मान्यता आणि प्रिव्ही पर्स व्यवस्था समाप्त केली. म्हणजे 1947 मध्ये सुरू झालेली राजकीय सत्ता संपवण्याची प्रक्रिया आणि जुन्या संस्थानी विशेषाधिकारांचं घटनात्मक अस्तित्व संपवण्यामध्ये जवळपास 24 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे आज आपण भारताचा नकाशा सहज पाहतो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, पण या सरळ दिसणाऱ्या राज्यांच्या सीमांमागे शेकडो संस्थानांची एक अत्यंत गुंतागुंतीची कहाणी दडलेली आहे. तो राजेशाहीकडून लोकशाहीकडे, प्रजेकडून नागरिकत्वाकडे आणि शेकडो सत्ता केंद्रांकडून एका भारतीय संघराज्याकडे झालेला संक्रमणाचा प्रवास होता. आणि म्हणूनच सरदार वल्लभभाई पटेल आणि VP मेनन यांचं नाव या इतिहासात इतकं महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक संस्थानावर सैन्य पाठवून भारत एकत्र करण्यात आलेला नव्हता. बहुतांश संस्थानांशी वाटाघाटी, करार, राजकीय तडजोड आणि प्रशासकीय एकीकरणाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात आला. तर जुनागड, काश्मीर आणि विशेषतः हैदराबाद सारख्या ठिकाणी परिस्थितीने वेगळं आणि संघर्षपूर्ण वळण घेतलं. 1947 मध्ये ब्रिटिश सत्ता गेली म्हणून फक्त भारत स्वतंत्र झाला नाही. त्यानंतरच्या काही वर्षात शेकडो संस्थाने, राजे, महाराजे आणि नवाबांच्या वेगवेगळ्या सत्तांना एकत्र आणून आज आपण ओळखतो त्या आधुनिक भारताची राजकीय रचना उभी राहिली. आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट ही 15 ऑगस्ट 1947 ला संपत नाही, ती खऱ्या अर्थाने तिथून पुढे सुरू होते. भारताच्या संस्थानांच्या विलिनीकरणाचा हा इतिहास इन डिटेल तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.